नमस्कार मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि 6 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहे आणि कोणाला फायदा होणार आहे, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतात. तर तुम्ही इथे बघू शकता मंत्रिमंडळ निर्णय. तर पहिला निर्णय कोणासाठी आहे, तर आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी हा निर्णय आहे आणि गटप्रवर्तकांसाठी सुद्धा हा निर्णय आहे. तर यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तर अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये येथे मिळणार आहे आणि अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये येथे मिळणार आहे. याचं जे काही स्पष्टीकरण राहणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. यानंतर दुसरा निर्णय बघा, शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणारा हा निर्णय आहे. यानंतर तिसरा निर्णय आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण. यानंतर चौथा निर्णय आहे गृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडेतत्त्वावर घेणे. यानंतर पाचवा निर्णय आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवणार आहे. जे मेंढपाळ लाभार्थी आहे रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सहावा निर्णय आहे नाशिक जिल्ह्यातील अंबड तालुक्यात MIDCसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारचे 6 निर्णय इथे घेण्यात आलेले आहे. तर आता या 6 निर्णयाचे स्पष्टीकरण आपण बघूया. तर बघा, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख आणि अपंगत्वासाठी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. त्या संबंधात GR हा लवकरच येणार आहे आणि GR आल्यानंतर हा GR तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तसेच तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तेथे सुद्धा मिळत राहतील. यानंतर मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेश योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचे अधिकाधिक लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा म्हणून काही बदलासही मान्यता देण्यात आली आहे. यानंतर राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी 30 जून 2016 पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गट ड ते गट अ च्या पदांच्या पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण लागू करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतर शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी यासाठी पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल. यानंतर पुढचा निर्णय गृहमुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे 51 सदनिका 3 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एका वर्षाच्या 60,34,40,000 इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यानंतर पुढचा निर्णय आहे नाशिक जिल्ह्यातील मूळ अंबड येथे MIDCला विस्तारीकरणासाठी 16 हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमिनीची किंमत 24,02,40,000 इतकी आहे. यानंतर कॅबिनेट डिसिजन बघा, राज्यातील सरासरीच्या 123.2% पाऊस झाला असून पेरणा समाधानकारक झाल्या आहेत. याबाबतचे सादरीकरण कृषी विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलेले आहे. राज्यात खरीपाचे ऊस वगळून 142.2 लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत 128.24 लाख हेक्टर क्षेत्रावर 91% पेरणी झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे हे 6 निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा. असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपला युवांटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.